डोंगरावरची हिरवळ, खाली टुमदार छोटं गाव बघून इथल्या निसर्ग सौंदर्याचा कोणालाही हेवा वाटेल. पण वरवर जरी हे छान दिसत असलं तरी बीड जिल्ह्यातल्या कपिलधार वाडीतले ग्रामस्थ मृत्यूच्या छायेत जगतायत. इथला रस्ता गाव खचून आता वर्ष झालं. गाव पुन्हा धसण्याची भीती आहे, पण तरी सुद्धा घोषणा आणि आश्वासनांच्या पलीकडे प्रशासन काही करायला तयार नाहीये. त्यामुळे माईंडसारखी दुर्घटना घडण्याची वाट सरकार प्रशासन बघतंय का, हा प्रश्न गावकरी विचारतायत. पाहूयात. वर्षभराआधी गाव रस्ता खचला तरी अद्याप पुनर्वसन नाही. कपिलधार वाडीतले ग्रामस्थ भीतीच्या छायेत. प्रशासन माईंड व्हायची वाट बघतंय का? चारही बाजूंनी डोंगर रांगा. याच डोंगर रांगांच्या कुशीत बसलेलं बीड जिल्ह्यातलं कपिलधारवाडी गाव. गावात इनमीन 200 कुटुंब. सर्व गावकरी इथेच लहानाचे मोठे झालेले. पण आज प्रत्येक जण भीतीच्या सावटाखाली इथे जगतोय. गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसानं या गावचा रस्ता 5 फूट खचला. घराच्या भिंतींना तडे गेले आणि एका रात्रीत गावचा जगाशी संपर्क तुटला. आसपासचे डोंगर, घराच्या भिंती काळ बनून अंगावर कोसळतात की काय, या भीतीत असलेल्या गावकऱ्यांना प्रशासनानं तेव्हा एका मंदिरात आसरा दिला. गावचं पुनर्वसन करू असं आश्वासन दिलं, पण ती घोषणा सुद्धा पावसाळा संपताच हवेत विरली. त्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांना गावी परतावं लागलं. आता तडे गेलेल्या घरांमध्येच ग्रामस्थांना राहावं लागतंय. गाव कधी खचेल सांगता येत नाही, पण तरी सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाहीये. त्यामुळे जीव मुठीत धरून ग्रामस्थ इथे आपला एक एक दिवस काढतायत. 1 वर्ष झाले, काहीतरी नियोजन तरी पाहिजे. आता हे पाऊस सुरू झालाय, आता किती 10 ते 15 दिवस झाले पाऊस आहे, मरणाचा पाऊस आहे. आता ह्या जर अचानक खसलं तर आम्ही काय करावा, कुठं जावं? गेल्या वर्षी केली आमची कपिलधारात सोय, पण तिथं काय आयुष्यभर राहायचंय का? सरकारने काहीतरी करायला पाहिजे ना. त्याचं काहीतरी लहान लेकर आहे तर गरोदर महिला, असं म्हणजे म्हाताऱ्या माणसं हे काय करते? पुन्हा जर अचानक जर खसायला लागले तर कुठं पळते, काय करते? आता काय परिस्थिती? आता म्हणजे हे बघतच आहात तुम्ही, हे घर ते खसलेले, पाऊस चालू आहे, लेकरांना इथं टाकलेले, किती परेशानी म्हणजे लय परेशान चालू. पण आम्हाला एकतर सरकारनं पुनर्वसन तर वर पटकन करूनच द्यावं. पण आता तात्काळ या पावसाळ्यात आम्हाला निदान गाई गोठा तरी द्यावा आणि आम्हाला साफसफाई वगैरे करून द्यावा. आम्ही तिथं राहू, पाण्याची सोय करून द्यावं. आम्ही तिथं तरी पत्र ठोकून तोपर्यंत राहू, सरकारनं बांधूच तर. पण नाही तर आणि वर जर घरदार लगेच सरकार बांधून देत असेल तर आमच्या शेतीचा पण विचार करावा सरकारनं. आता रात्रीचा झोपला पाऊस जर आला तर इथं निघायला पण रस्ता नाही दुसरा. इकडे जर गेलं तर पूर्ण गावच खचलेलं आहे. पूर्ण याकडे तिकडे रेस गेलेली, पळायचं कुठं? पळायला पण मार्ग नाही. इकडनं तर पूर्ण रस्ता बंद झालेला आहे आणि इकडनं पण खचल्याच्या नंतर टोटल सोबतच खचणार आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने पुनर्वसनासाठी 19 कोटी मंजूर केल्याची घोषणा केली, पण ती सुद्धा फक्त कागदावरच. प्रत्यक्षात कुठला अधिकारी इकडे फिरकला सुद्धा नाही. आणि या गावच्या धोकादायक स्थितीमुळे इथे ना शाळा आहे ना कुठली बस येते. त्यामुळे अगदी मूलभूत सुविधांची सुद्धा इथे वानवा आहे. तर आम्ही ह्या भीषण परिस्थितीमध्ये न इलाज झाला. 1 वर्षपूर्वी शासनाने काही त्याची दखल आताशी घेतली. आज जवळपास 11 महिने होत आले. 11 महिन्यानंतर आताशी शासन कुठंतरी तुत्पुरत दाखवायला लागलं. कुठं 18 कोटी मंजूर झाले, कुठं काय न झालं. आज आमची इतकी परिस्थिती बेकार आहे की शाळेला बस येत नाही. तर गावात दुखणं वाहनं आलं, काय झालं तर ते त्या माणसाला नेण्यासारखी परिस्थिती नाही. आणि पूर्ण गावाचं म्हणजे सगळं पडझड झालेली आहे बऱ्याच ठिकाणी. इथल्या गावकऱ्यांचं पोट शेती आणि पशुपालनावर आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा निर्णय घेताना या बाबींचा सुद्धा विचार व्हावा, अशी विनंती गावकरी करतात. तर राहण्यासारखंच नाहीये. पण आम्ही लेकरा बाळांचा हे करून सुद्धा आम्ही तसंच परेशानीत राहतो. पण आम्हाला एकतर सरकारनं पुनर्वसन तर वर पटकन करूनच द्यावं. पण आता तात्काळ या पावसाळ्यात आम्हाला निदान गाई गोठा तरी द्यावा आणि आम्हाला साफसफाई वगैरे करून द्यावा. आम्ही तिथं राहू, पाण्याची सोय करून द्यावं. आम्ही तिथं तरी पत्र ठोकून तोपर्यंत राहू, सरकारनं बांधूच तर. पण नाही तर आणि वर जर घरदार लगेच सरकार बांधून देत असेल तर आमच्या शेतीचा पण विचार करावा सरकारनं. आज लहान लहान लेकर आहेत आमचे, जर खसलं तर ह्याला जबाबदार सरकारच राहणार. ग्रामस्थांच्या हाती फार पैसा अडका नाही. वाडवडिलांनी आणि आपल्या हयातीत जे काही कमवलं ते कपिलधारावाडीमध्येच आहे. त्यामुळे पुनर्वसनासोबतच रोजगाराचाही प्रश्न आहे. कुठेही पाऊस हा आनंद घेऊन येतो,
पण कपिलधारामध्ये पावसाची धडकी गावकऱ्यांनी घेतली आहे. गाव कधी खचेल सांगता येत नाही, म्हणून इथे पावसाळ्यातला प्रत्येक क्षण धोक्याचा आहे. 199 कुटुंब असलेलं कपिलधारवाडी हे छोटंसं गाव. मात्र गेल्या 1 वर्षापासून या गावावर आपबीती आहे. जीव मुठीत धरून इथले ग्रामस्थ राहतात. 1 वर्षानंतर आता कुठं जिल्हा प्रशासनाला जाग आले आणि 19 कोटी रुपये मंजूर करून आता पुनर्वसन करण्याचा मार्ग खुला झाल्याचा दावा एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी जरी केला असला तरी दुसरीकडे मात्र इथले ग्रामस्थ जे आहेत ते भयभीत झालेले आहेत. शेवटी आमचाही माळीण होईल का अशी धास्ती आणि अशी भीती या ग्रामस्थांना आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी आता पुन्हा एकदा जोर धरते. कॅमेरा पर्सन अजयसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड.